नमस्कार जय खानदेश पब्लिक. तर आम्ही दोघे भाऊ चाललो आता गावाले. तर गावाला काहून चालले तर पहा मग तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. जेवण केलं पण पाणीच नव्हतं. मग काय उतरलो स्टेशनवर, मस्त पटऱ्या पार करून घेऊन आलो भाऊ पाणी. मग पाणी पेलो मस्त. रिकामं बसायला आपल्याला जमतच नाही ना हो. मग काय भाऊला म्हणलं भाऊ काय करतो. भाऊ म्हणे हे बाय कसा दिसतो तू. म्हणे काया. मी बी पाय म्हणे कसा दिसतो काया. अरे म्हणलं बाप ठीक आहे म्हणलं भाऊ चाल आता. चालले आम्ही मग निघाले. डायरेक्ट गाडीत बसले डायरेक्ट. पहा मग केवढा पाऊस चालू होता. चांगला खतरनाक पाणी चालू होतं ना हो. पहा तुम्ही हिवाळ्याचा मोसम झाला आणि पाणी चालू. उतरले भाऊ आम्ही मस्त गवताळामध्ये बोधवा स्टेशनवर. तर भाऊला म्हणलं का रे भाऊ. भाऊ म्हणे ठीक आहे म्हणे भाऊ. मग भाऊला म्हणलं फ्लॅक्स फिक्स केला मस्त. मग वांदेर मामा भेटले पुढे जाऊन. त्याला म्हणलं जय वांदेर मामा. वांदेर मामा म्हणे जय. म्हणलं जय नाही म्हणलं चाला. म्हणलं चालता का. वांदेर मामा म्हणे जा म्हणे तुम्ही. मग आलो आम्ही बोदवडले मस्त. एक चहा पेलो 5-5 वाला. मस्त चहा पिऊन रे 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 एवढी फिलिंग. अरे बाप म्हणलं चला जाऊ द्या. बसलो मस्त बसमध्ये बसल्याच्यानंतर मस्त गेलो पुढे. तर आलं भाऊ राजूरला आलं. लोक एका चांगले कामाला धंद्याला जायच्या तयारीत होते मस्त. त्याला म्हणलं जा म्हणलं भाऊ तुम्ही. त्याच्यानंतर आलं आपलं यनगाव पाहून मनाला एकदम शांती भेटली. मग त्याच्यानंतरनं चिवडा खाल्ला. त्याच्यानंतरनं शुभम भाऊ काय म्हणता ऐक मस्त काय भाजी केली. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आमच्या सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये. हे आकाश भाईचं घर आहे. ही आजी इकडं. हाय आजी. हो. आणि आता संभाजीनगरला निघतोय थोड्या वेळात. तर आम्ही थोडंफार नाश्ता वगैरे करतोय. आजीला भैया आजीला बस झालं बरी अशी. आजीच्या हातचा चिवडा खाऊन शुभम भाऊ कोसून गेले. मी टाटा बाय बाय केलं. पॅकिंग चालू होती आणि शुभम भाऊ आजीसोबत बोलले बाय बाय. मित्रांनो आजीला टाटा बाय बाय करून आम्ही निघालो सरळ संभाजीनगरला. तर संभाजीनगरला जाता म्हणलं चला मुक्ताईनगरला जाऊ, कारण का काहीतरी येणार आहे. त्याच्यासाठी रस्त्याने जाता शुभम भाऊ थांबले. म्हणे की माझ्या मामाचं गाव आहे. तर बघू शकता तुम्ही कसं आहे. तर शुभम भाऊला हाऊस झाली होती की बऱ्याच दिवसानंतर मामाचं गाव बघितलं. त्याच्यासाठी आम्हाला थांबावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही गाडी काढली आणि सरळ निघालो आपल्या मुक्ताई भूमीकडे. तर पाहू शकता तुम्ही शुभम भाऊने त्याच्या मामाच्या गावाकडे कॅमेरा फिरवला, कारण का लय आठवण येत होती त्यांना. त्याच्यासाठी मग आम्ही निघालो मुक्ताईनगरकडे. तर तुम्ही बघू शकता संत भूमी मुक्ताईबाई. याच्यासाठी मस्त बोर्ड वगैरे लावलेला आहे आणि रोड वगैरे एकदम मस्त झालेला आहे. आपल्याकडचे प्रगती पथावर आहे आपलं गाव सध्या. आणि त्याच्यानंतरनं मुक्ताईनगरमध्ये गेलो तर महाराजांचा पुतळा दिसला. तर महाराजांचे आशीर्वाद घेऊन त्यांना वंदन करून आम्ही आमचा पुढचा प्रवास जो आहे तो सुरू केला. त्याच्यानंतरनं मनामध्ये तर आम्हाला काही टाईम भेटला नाही व्हिडिओ वगैरे काढायचा. तर म्हणलं अजिंठा घाटाला. त्याच्यानंतर आम्ही अजिंठा घाटवर व्हिडिओ शूट केला आहे. पाहू शकता तुम्ही या गाड्या बघून असं वाटतं का जत्रा भरताय का काय इथल्या गाड्यांची. एवढ्या गाड्या चालू होत्या. त्याच्यानंतरनं भरपूर स्ट्रगल करून म्हणजे एवढं स्ट्रगल काय सांगू तुम्हाला मित्रांनो. खालून पूर्ण आग लागलेली आहे आम्हाला गाडीवर बसू. तर आम्ही फायनली संभाजीनगरमध्ये पोचलेलो आहे. तर संभाजीनगर पाहू शकता तुम्ही. आपला वाईब जी आहे ते वेगळीच वाईब आहे आपल्या संभाजीनगरची. तर संभाजीनगरमध्ये पोचल्यानंतर आम्ही क्रांती चौकमध्ये आलो. आणि क्रांती चौकामध्ये महाराजांचा पुतळा पाहून आम्हाला खूप भारी वाटलं. म्हणजे एकदम तुम्हाला सांगू नाही शकत एवढं भारी वाटलं महाराजांचा पुतळा बघून. तर मग पुतळा वगैरे बघितला महाराजांचा. त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांना वंदन केले. आणि इथपर्यंत आपला व्लॉग आहे. तर मित्रांनो कसा वाटला आपला व्लॉग लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू. जय खानदेश.